फटाफट उरकाव पाया हो. आपल्याला 4-5 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे पूर्ण. नाही तर तो माहीत आहे तुले कसा आहे तो बुरासिंग भाऊ. फालतू कटकटला पण माया मागं. तर त्याच्या टायमापर्यंत आपल्याला स्वयंपाक करून देणार आहे. तर फटाफट हातपाय उरकवा थोडेसे. झालंच आहे काका, काही जास्त नाही राहिला आता हे थोडेसे लसण वसन शिलाचे राहिले. आणि पालक तर कापकूप झालीच आहे सगळी. पालक सांबार आणि थोडेसे टमाटे कापाचे राहिले फक्त, बस झालं. बाकी तर सगळं रेडी आहे. तेच लसण अद्रक बारीक झाले, साफसूफ झाले का आपल्या मिक्सरमधून काढून टाकतो. पेस्ट बनवला का झाला. काय अर्ध्या घंट्याचं काम राहिलं आता आमचं हे. अर्ध्या घंट्यात तर सारं काम निरेपिरेस होऊन जाते. मग आम्ही लागतो पोया बनवायच्या मागं. भात तर झालाच आहे. मग फक्त काय पोयानं भाजी राहते, तर पोयानं भाजी बनवून घेतो मग आम्ही. नाही तेच म्हणतो. 2-3 डाव फोन आले त्याचे. 2-3 डाव फोन आले, कुठपर्यंत आला स्वयंपाक चालू आहे. फालतू येऊन पाहिन तर म्हणून अजून तुमचं हे भाजीपाला कापकूपच करणं चालू आहे काय म्हणून. होते काकाजी, बात होते. काही काळजी नका करा तुम्ही. झालाच नाही का हो बाया स्वयंपाक? जमतेम तो भाजीपाला चिरचार करणं चालू आहे का तुमचा? 7 वाजतापासून येऊन राहिले ना पाहुणे. 5-6 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे तुमचं तर जमतेम आता हे भाजीपाला चिरचार करणं चालू आहे. बात होते काकाजी. आता 7 वाजता कार्यक्रम आहे तुमचा. 7 वाजता कार्यक्रम आहे, 8 वाजता पाहुणे जेवायला बसते. बात आमचा 7 वाजायच्या पहिले स्वयंपाक होऊन जाते तुमचा. हे काय राहिलं आता हे 10-15 मिनिटाचं हे सेलचाल करणं आहे. तेच झालं का बस स्वयंपाकाला लागून जातो आम्ही. पोयानं भाजीले. बाकी वरण भात ते तर झालंच आहे. या बा थोडंसं लवकर उरकवा. कसं आहे तिकडे पाहुणे वाणी येऊन नाही तर फालतू आपत होऊन नाही. उरकवा लवकर थोडंसं. हो काकाजी, लवकरच घेतो. काही काळजी नका करा तुम्ही. या शांताबाई, या टायमावर आल्या सगळ्या जणी. अनुपमाबाई, म्हटलं चला बा आता काही कामधंदे करू लागाव म्हटलं इकडे. आता स्वयंपाक पाणी आहे म्हणतो 50-60 लोकांचा. तर काही कामधंदे असं स्वयंपाकाचे तर करू लागतो. बाकी काही अजून सजावट असेल तर तेही करू लागतो म्हटलं. त्याच्यावर आम्ही म्हटलं चला बा थोडंसं लवकर चाललं जावा. नाही हो शांताबाई, सजावट काहीच नाही राहिलं. हे सगळं डिपार्टमेंट आहे या छायाच्या बाबाजवळ आणि रमेशजवळ. त्याला सांगितलं तुम्ही डेकोरेशनचं काय आहे ते पहा म्हटलं. आणि स्वयंपाकाला बाहेर सांगून दिले आहे. तो आपला मनीलाल आचार्य आहे, त्याला सांगितलं. त्याला देऊन दिला पूर्ण हे. तर 50-60 लोकांचा स्वयंपाक सगळं त्याच्याकडेच आहे. 2 बाया सांगितल्या आणि तो आहे भाजी बनवाले. तर होते ते सगळं. काहीच नाही करावं लागत आपल्याला. चला आपल्याला फक्त आता आपला कार्यक्रम करणं आहे. आणि जेवण खाऊन करणं आहे. चला बरं. अरे वा, मस्त काम केलं अनुपमाचं. हो ना, तर काही कोणाला दिक्कत नाही ना, काही नाही. मस्त सगळं पाहून घेतलं एकटीनंच. आता तेवढ्यासाठी काय सांगायची गरज होती. आम्ही तर करू लागून राहिलो आता स्वयंपाक पाणी. फालतू तिथं पैसे खर्च केल्यापेक्षा. आता मी विचार केला काय बा म्हटलं आता आपल्या पाहुण्याला कोथवा म्हटलं तिथं स्वयंपाकासाठी. त्याच्यानं मी तिला बाहेर सांगत जाऊ दे. फालतू कसं आपल्या डोक्या माणसं तेवढं टेन्शन तर घेऊन जाते. हो ते तर आहे म्हणा. आणि ज्योतिबाई नाही आली मग? त्या ज्योतिबाई आली नाही का? ते तर म्हणे बाबा मी 5 वाजताच तयार होतो म्हणे सगळ्याच्या पहिले. सगळे येऊन गेले ना, तेच नाही दिसून राहिली. अहो अनुपमा, ते ज्योतिबाई येतो म्हणे. तिच्या घरी ऐन वक्तात तिच्या घरी पाहुणे आले तर ते त्याच भानगडीत राहिले ते. त्याची नणंद आली तर त्याच्यानं ते म्हणे पहिले यायचं करतो म्हणे, मग येतो म्हणे वेळेवर. तर येते थोड्या वेळानं. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. चला बरं चला. आता आपण आपला कार्यक्रम चालू करून घेऊ. सगळे पाहुणे आले. जे बाकी जेवढे बोलावले ते सगळेच लोक आले. चला आता टाईमही झाला आपला, जावा आता आणि कार्यक्रम चालू करून देऊ. मग अजून तिकडे जेवणा खावणारी वेळ होईल नाही तर. कॉंग्रॅच्युलेशन बाई छाया, कॉंग्रॅच्युलेशन तुले. धन्यवाद शांता काकू, धन्यवाद. आणखी बाई तब्येत वगैरे मस्त आहे तुझी? तब्येत वगैरे की चांगली आहे ना? हो ना शांता काकू, तब्येत वगैरे चांगलीच आहे. आता परवाच्याच दिवशी गेली होती दवाखान्यात. डॉक्टरनं बोलावलं होतं चेकअपसाठी. तर नॉर्मल आहे म्हणे, सगळं व्यवस्थित आहे म्हणे. बरं ठीक आहे बाबा, चांगलंच पाहिजे, व्यवस्थितच पाहिजे. घे काळजी घे तब्येतीची आणि व्यवस्थित खाणं पिणं करत जाय. नमस्कार हो शोभाबाई, नमस्कार. कधी आली? आत्ताच आली हो शांताबाई, आत्ताच आली. झाला व आता 1-2 घंटा. आता थोडीशी लवकर आली. म्हटलं चला आता आपल्या सुनीचा आता 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे डोहाळे जेवणाचा. तर जावा म्हटलं बा लवकर. तर आत्ताच आली थोड्या वेळा पहिले. बरं चला, चांगलं आहे बाबा. चला मग शोभाबाई, शांताबाई, आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चालू करून टाकू ना आपण आता. तर गाणे गिणे कोणाला येते तर म्हणा मग. कोणाला येते गाणे? आता गाणं तर त्या म्हणाले पाहिजे व अनुपमा. आता त्या पोरीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे तर गाणं त्या म्हणाले पाहिजे. काऊन पाठगीट नाही केलं काय त्या गाणं? मला कुठं म्हणता येते गाणं? मला कुठं म्हणता येते गाणं? मी तुमची वाट पाहून राहिली बा. मला वाटलं तुम्हाला म्हणता येत असं. शोभाबाई पाठ करून आल्या असं गाणं. नाही हो शोभाबाई, तुमची लाडाची सून आहे ना, तर तुम्ही पाठ करून आल्या असं ना गाणं. म्हणा मग गाणं डोहाळे जेवणाचं. पाहतो बापा म्हणता येते काय तर. तसंही तर माझा एकटा आवाज चांगला नाही आहे. पाहतो आता म्हणता येते काय तर म्हणून पाहतो. म्हणून पा म्हणता येते. काही कुठं चुकलं गिकलं तर आम्ही आहेच मग तुम्हाला सपोर्ट द्यायला. करा, चालू करा. पाहिजा बा, काही चुकलं गिकलं तर मागं दुरुस्त करून टाक जा.
वा 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 वा, काय मस्त गाणं म्हणलं हो शोभाबाई त्या. हा भले मस्त पाठ करून आलती तू तर. हा बयास म्हणत होती मला गाणं नाही येत, गाणं नाही येत. म्हणून पाहिलं, आता पाठ करून ठेवलं होतं म्हणून घेतलं. खरंच मस्त म्हणलं हो शोभाबाई त्या. हा मस्त म्हणलं गाणं. घे मग आता छाया, आता एखादं उखाणं घे बरं तू. हा उखाणं घे एखादं. उखाणं तर शांत काकून मी पाठच नाही केलं, मला माहीतच नाही होतं उखाणं म्हणा लागते म्हणून. कोणतंही घे ना आता उखाणं, कोणतंही घेऊन घे, एक दोन उखाणे घेऊन घे कोणते बी. बरं बरं ठीक आहे काकू. आजच्या कार्यक्रमासाठी महिलांनी केला आहे साज. महेश रावांचे नाव घेते, डोहाळे जेवण आहे आज. वा वा वा, मस्त मस्त. काय प्रेम आहे हो तुमच्या सासू सुनीचं. हा भले मस्त, त्या सासूले मस्त गाणं म्हणता येते, तुले मस्त उखाणे घ्या लागते, घेता येते. घे अजून एक दोन उखाणे. मोहरली माझी काया लागता नवी चाहूल, महेश रावांचं नाव घेते आता जड झाले पाहूल. मायेच्या माहेरी डोहाळे जेवणाचा थाट, माहेच्या माहेरी डोहाळे जेवणाचा घाट, महेश रावांचे नाव घेते केला थाट माट. आता बाई छाया, आता गाण्याचा उखाण्याचा कार्यक्रम संपला. हा आता पाय, आता त्या समोर आता 2 प्लेटा ठेवल्या आहे, तर त्याच्यातली एखादी प्लेट उचल. हा एका प्लेटात लाडू आहे आणि एका प्लेटमध्ये जलेबी आहे, तो उचल. हा सांग कोणती उचलायला लावतं. कोणती उचलू कोणती उचलू कोणती उचलू. पाहिजो बराबर विचार करून उचलजो. हा जे प्लेट उचलशील तसंच होते म्हणते. काही झालं तरी आपलंच आहे लेकाले. पोरगी हो का पोरगा आहे, काय आहे त्याच्यामध्ये. हा पोरगी होईन तरी आपलीच आहे, पोरगा होईन तरी आपलाच आहे. उचल ना बाई, कोणतीही प्लेट उचलतो. काय बरं किती समजदार आहे हो शोभाबाई तू तर. काय करायचं आहे आता शांताबाई त्याच्यात, तू सांग बरं. हा आता काही होय, आता आपलंच होय ना. हा मग असं थोडी आहे का बा पोरगच पाहिजे पोरगीच पाहिजे. काही हो आपलंच आहे सगळं. ह्या इकडली प्लेट उचल तुम्ही, आई जवळची उचल. वाईटवाली प्लेट. जलेबी निघाली या प्लेटमध्ये. हा पोरगी होते तुला आता मस्त मस्त लक्ष्मी येते आता तुमच्या घरी. लक्ष्मीच पाहिजे. हा मस्त घर संसार चांगलं होते. हा दोन्ही घर सुधरवते लक्ष्मीच. नाही तर काय हो शोभाबाई. चला मग मित्रांनो, आता आज आपला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपला असे इथंच जाहीर करतो. आणि आता जेवणाचा कार्यक्रम आहे, तर सर्वांना जेवणासाठी आमंत्रण आहे, तर या जेवण करायला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता एक तर पहिले यायले छायाच्या बाबाला पाठवतो पूर्ण गावात. हा जेवढे माणसं आहे सगळ्याला बोलावून घेतो जेवणाले. हा ना आपण सगळ्या जणी आपणही बसून आता जेवणा खावणारे. हा आता सगळा कार्यक्रम तर झाला. बरं बरं ठीक आहे शांताबाई. तसं आम्ही तर सांगितलंच होतं म्हणा, आवाज तर दिलाच होता काल. त्या सांगितलं होतं तेव्हा, तरी एकदा आवाज देऊन द्याल ना. कोणी कोणी वाट पाहते ना, कोणी कोणी असे आहेत आवाज दिल्याशिवाय येत नाही. एकदा देऊन द्याल आवाज. मग हो पाठवतो ना यायले, छायाच्या बाबाला पाठवतो, देऊन देते ते आवाज. हा साऱ्या गावात घुमते, आवाज देऊन देते आणि आपणही जेवण खाऊन करून घेऊ आता. चला मग आता बसू आता आपण बी.